अध्याय 13 श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशीकड वाढे जैसा उत्तर होतं तैसे हे स्वामी चरित्र अध्याय वाढले. 12 अध्यायाच्या अंतरीशी पाच भटपाळा प्रति कपट युक्तीने फसोपाती परी झाली व्रतची. खिन्न झाला चोळापा म्हणे श्रींची पूर्ण कृपा मज हुनी तया बाळपा प्रिय असे झाला. वर्तले असे वर्तमान बाळपा एक निष्ठा धरून स्वामी शिवारात्रंदिन अत्यानंदे करीत असे. अधिक करावयासे लज्जा वाटतेसे तयाची तयाते की समायसे काय बोलती समत. निर्लज्ज अशी सनिध गुरु ऐसे जाण निरंतर ऐसे बोलता सद्गुरु बाळापा म्हणे समजला. अनेक उपाय करून शुद्ध केले बाळापाचे मन स्वामी विना दैवताने नसेची थोर या जगी. सेवकरा माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथं तिने सेवकरास नेत्र त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकारे बोलवणं करी सर्वांचा अपमान. परी बाळापावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयचे रोगशंका लागता स्वामीचे बाळापाते उठविले. ते धरून या करी घेऊन गेले बाहेरी पाहून यायचे परी बाई अंतरी कोपरी म्हणे याने केऊन स्वामी केले आपणाधीन माझे केले श्रेष्ठ पण अपमान झाला. तैपासून बाळापासे त्रास देत अहर्निशी गाराने सांगता समर्थांचे बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमाता ज्याचे घरी येतं चोळापा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्यासा बोध असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थासी अर्पिले होते चंद्रहासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनात विचारिता त्वरित सुंदराबाईसी बोल चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळापाजवळी ऐसे ऐकत त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळापाजवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळापा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळापा ठेवतो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून सत्वर गंगूलाल जमादार बाळापाजवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळापा गवले सत्वर आपणापासी चंद्रहार परी चोळापाची त्यावर सत्ता असे सर्वस्व. ऐसे ऐकूनी बोलणे जमादार पुसे चोळापाकाने जबाब दिला चोळापाने बाळापा देती तरी घ्यायचे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळापाची ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदरबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळापाची करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावी राणी म्हणतसे. पहिलेच होती बाईच्या मनी साह्य झाली आता राणी सुंदरबाईच्या गगनी हर्षतेवाने समावी. चोळापाने आजवरी केली समर्थांची चाकरी धनप्राप्ती तयावारी समर्थ कृपेने होत असे. उसो एक अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी तयाची करून या झोळी समर्थे करी घेतली. अल्लग शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटाले. झोळी घेतली समर्थे काय असे येऊन येथे ते जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती आणून न लागता एक क्षण 100 गंती झाली. झोळी चोळापाती देऊन समत बोलले काय वचन चोळापा तुझे पिटली रेन स्वस्तात असावी. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयसी परी न आली मानसी श्रीचरण अंतर. तयासी झाली मास दोन पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेशी पाय दोन स्वामी जवळी पातळी. त्यांनी उठून चोळापासे आपण बसले स्वामीपाशी चोळापाच्या मानसी दुःख फार झाले. स्वामी पुढे वस्तू येते त्याशी पाय उचलती चोळापातीनं काही देती नेतरी घेती रावणी. चोळापासे दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळापा सेवा करीत होती. कोणी अवसरी सुंदरबाई बाळापावरी रागावणे दुष्टून तरी ताडण करी भोसाळ. ते कोणी बाळापासे दुःख झाले मानसे सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथून. याचा केला विचार झाली असता रात्र बाळापा गेली बिराडावर खिन्न झाली मानसे. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथून याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातळी. आपली आज्ञा द्यावयासी बाळापा येते असे म्हैसे अंतर्ज्ञानी समर्थांशी तत्काळ विदित झाले. तेव्हा एके सेवकरास बोलले काय समर्थ बाळापा दर्शनासी त्यांसी आसन दाखवावे. बाळापा येता त्यासाठी आसन दाविले सेवकरांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपल्या मिळेला. कोठी मांडावे आसन विचार पडला त्या लगोन तो त्या स्वप्न बाळापाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आली सुंदर तिथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शनात हिशोब ठेवी जपाचा. काढून दिले बाळापासी आनंद झाला बाईसी गर्व भरती कोणाशी मानिनासी झाली. सुंदरबाईसी करावी दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. जे कोणी दर्शन आहेत त्यांची बाई द्रव्य माग धन धान्य साठवीत अशा प्रकारे करून बाईची कृत्य दरबारी विद्युत केली थोर थोरी बाळजीने राहावी दुरी शिक्षणापासून. परी राणीची प्रीती बाई घरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी त्यांसी हुकूम झाला सत्वरी बाईसी दोरी करावी. परी राणीसी बेहून त्याचे नकळे त्यांनी समर्थ दर्शनासी एक दिनी कारभारी पातळी. त्यांसी बोलती समत कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर भवे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदार असे कैद करून या बाईसी आणतीस म्हणती सत्वर.
आज्ञेप्रमाणे सतर बाईसी बांधी फौजदार पायी करी शोक फार घेत ओर बडवणी. फौजदार समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीजी यांच्या सेवेकरिता सरकारांतोनी तत्वता पंचनेमणी व्यवस्था केली असे रूपराय. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळापासी म्हणती देऊ तुम्हासी परका सरकारातुनी. बाळाप्पा बोले त्यांचे द्रव्याचा नाही आम्हासी आम्ही नेलो मानसे स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्ता सांगून करविले श्री उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळाप्पांनी चाकरी तपसरासेली केली उत्तम प्रकारे समाजातील प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापि बाळाप्पा राहत श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहून. जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळाप्पा श्रेष्ठ तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेमभोग. येथे बाळाप्पाचे चरित्र वर्णले असे संकलित स्वामीचरित्र सारामृत सहित सार घेतले. दोन निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती तेने तमोक्ष हाती अन्य साधने वर्तची. दोन निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण श्रुती होऊन सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती सद्भावे जी नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्याय सुंदर कथा एका श्रोती देऊनी चित्ता जेणे निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासी जय जयची स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिषद 13 अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभम भवती.